केली होती आणि नक्कीच या स्पर्धेचं दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळालं, जिथे सर्व या स्पर्धेमध्ये जितकी मेहनत होईल तेवढी मेहनत आमच्या आयोजकांच्या वतीनं घेतली गेली होती आणि स्पर्धा नक्कीच निर्विघ्नपणे पार पडली। सर्वप्रथम आपण बक्षीस वितरण या कार्यक्रमाकडे स्पर्धेच्या माध्यमातून करून घेणार आहोत। मी सर्व आमच्या मान्यवरांना विनंती करेन, मान्यवरांचं स्वागत केलं जाईल। सन्माननीय बलिशेठ पाटील साहेबांचं नक्कीच स्वागत केलं जाईल। माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच विसुंबे ग्रामपंचायत सन्माननीय बलिशेठ पाटील साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करायचं आहे। मी विनंती करतो आमच्या आयोजन कमिटीला बलिशेठ पाटील साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करायचं आहे। नक्कीच या स्पर्धेसाठी ज्यांनी आपला अमूल्य वेळ दिलाय ते सन्माननीय बलिशेठ पाटील साहेब यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करायचं आहे। माजी सरपंच तसेच विद्यमान उपसरपंच सन्माननीय बलिशेठजी पाटील साहेबांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केलं जाईल। आमचे मुन्ना नक्कीच मुख्य आयोजक मुन्नाभाई यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते चला बीडी शेठ आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे। बलिशेठ पाटील साहेबांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केलं जाईल। लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही पाहू शकता मेन स्क्रीन वरती सन्माननीय बलिशेठ पाटील, त्याचबरोबर व्यासपीठावरती स्वागत केलं जाईल सन्माननीय अनिलजी भोईर साहेब यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल। अनिलजी भोईर साहेब आणि नक्कीच सन्माननीय बलिरामजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी जी सायकल आहे ती साहेबांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली आहे। अनिलजी पाटील साहेबांचं स्वागत केलं जाते। त्यानंतर अनिलजी भोईर साहेब, त्यानंतर मी विनंती करतो खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये ज्यांनी प्रमुख मोलाची भूमिका म्हणजे डीजेची भूमिका ज्यांच्या माध्यमातून राहिली गेली ते आमचे डीजे मास्टर यांना मी विनंती करू आपण देखील या व्यासपीठावरती आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल। आमचे डीजे ऑपरेटर यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाते। आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी भरपूर मेहनत घेतली ते आमचे डीजे मास्टर। त्यानंतर ही स्पर्धा बऱ्याचशा देशांमध्ये लाईव्ह दाखवली गेली ते आमचे साईप्रीत लाईव्हचे नक्कीच सर्व त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करायचं आहे। साईप्रीत लाईव्हचे आमचे नक्कीच मेंबर इथं आलेले आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच करतोय। त्यानंतर या स्पर्धेसाठी जी मुख्य मोलाची भूमिका होती पंचांची भूमिका, मी पंचांना इन्व्हाइट करीन आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल। दोन्ही आमचे ऑफिशियल्स पंच या आपण व्यासपीठावरती चला पंच आमच्या या व्यासपीठावरती दोन्ही ऑफिशियल पंच चला या ऑफिशियल्स पंच आलेले आहेत बघा। त्यानंतर दुसरे पंच आपण देखील यायचं आहे। पंचांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाते। आपण बक्षीस वितरण या कार्यक्रमाकडे नक्कीच वळणार आहोत आता। सर्वप्रथम फायनल सामन्याचा सामनावी विनोदजी भोईर आपण व्यासपीठावरती यायचं आहे। नक्कीच आमचे पोलीसमॅन बडे मंच का बडा खिलाडी आणि मॅन ऑफ द मॅच पारितोषिक दिलं जाईल। एसीपी आमचे अभय शेठ यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच पारितोषिक दिलं जाईल।
बड़े मंच का बड़ा खिलाड़ी, फाइनल सामन्याचा सामनावीर. निलेशजी भोईर उर्फ बाला यांच्या शुभ हस्ते पारितोषिक नक्कीच दिलं जाईल. आमचे मॅन ऑफ द मॅच फायनल सामन्याचे. त्यानंतर या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक करत असताना भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण ज्यांचं राहिलं आणि या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक जातंय ते विचुंबे गावचे निलेशजी जुवेकर. या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी ट्रॉफी आणि ब्रँडेड शूज दिले जातील आणि त्याचे हकदार झाले ते निलेशजी जुवेकर. राजा भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. निलेशजी जुवेकर यांना ब्रँडेड शूज तुम्ही नक्कीच पाहू शकता आणि ट्रॉफी निलेशजी जुवेकर यांना देण्यात येते. त्यानंतर या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज मी पारितोषिक देण्यासाठी विनंती करतो. सन्माननीय निलेशजी भोईर साहेब आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे. आणि या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्यांनी आपल्या गोलंदाजीच्या तालावरती भल्या फलंदाजांना नाचवलं तो गोलंदाज ठरलाय गायक भिंगारी संघाचे सचिन परदेशी. या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज मी विनंती करतो सचिनजी परदेशी यांना सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक आपण घेण्यासाठी इथे यायचं आहे. नक्कीच ब्रँडेड शूज आणि ट्रॉफी सचिनजी परदेशी यांना इथं देण्यात येईल. मान्यवरांचं नक्कीच स्वागत आणि खेळाडूंचं अभिनंदन. त्यानंतर या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो जॉन्टी म्हात्रे यांना आपल्या शुभ हस्ते सर्वोत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक द्यायचं आहे. आणि या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरलाय मोठा कांदा संघाचा मंगेश. या आपण व्यासपीठावरती मंगेश या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजी करत असताना वैयक्तिक 46 धावा बनवल्या आणि या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजाचं मानकरी नक्कीच ठरले ते मंगेश. मी विनंती करतो मंगेश यांना आपण यायचं आहे आणि पारितोषिक देण्यासाठी जॉन्टी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाते. त्यानंतर या स्पर्धेमधील तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल. मी विनंती करतो सन्माननीय राजा भोईर साहेब आणि बी.डी. पाटील साहेब यांना आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेमधील तृतीय क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं आहे. आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो भिंगारी संघ ज्या संघाची दहशत तुम्ही नेहमीच पाहता आणि आत्ताच्या जर घडीला विचार केला ग्रामीण संघामध्ये देखील ए लॉट्सचा हा संघ खेळला जातो. तीच दहशत आणि तोच दरारा 40+ संघांना देखील कायम ठेवलाय. आणि या स्पर्धेमधील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो सिद्धिविनायक क्रिकेट संघ भिंगारी. या स्पर्धेमधील तृतीय क्रमांकाचा मानकरी सिद्धिविनायक क्रिकेट संघ भिंगारी आपल्याला इथे पाहायला मिळतोय. नक्कीच विजेत्या संघाचं अभिनंदन. त्यानंतर आपण बोलणार आहोत या स्पर्धेमधील द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघाकडे आणि मी पारितोषिक देण्यासाठी विनंती करतो अनिलजी भोईर साहेब तसेच बंटी भोईर साहेब आणि गोट्याबाई यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेमधील द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक द्यायचं आहे. आणि या स्पर्धेमधील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो मोठा कांदा संघ. मी सर्व खेळाडूंना विनंती करेन आपण यायचं आहे समोर.
या स्पर्धेमधील द्वितीय क्रमांकाचा मानकरी मोठा खांदा संघ ऑन स्क्रीन तुम्ही नक्कीच पाहू शकता साई प्रीत लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेमधील द्वितीय क्रमांकाचा मानकरी त्यानंतर आपण बोलणार आहोत खरं तर मॅन ऑफ दी सिरीज या पारितोषिकाकडे आणि आम्हाला मॅन ऑफ दी सिरीजचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून मिळालंय ते बलिशेठ पाटील साहेब माजी सरपंच तसेच विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत विचुंबे यांच्या माध्यमातून तसेच पनवेल तालुका कुस्ती अध्यक्ष सन्माननीय बलिराम शेठ भगत साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आम्हाला मिळालंय आणि या स्पर्धेमधील मालिका वीराचा मानकरी कोण असेल मालिका वीराचा मानकरी ठरला आहे तो मोठा खांदा संघाचा विलिंद ज्याने 58 धावा बनवल्या आणि 2 विकेट ज्याने आपल्या नावावरती केले ते विलीन ठरलेत या स्पर्धेमधील मॅन ऑफ दी सिरीजचे मानकरी वेल प्लेड विलिंद भरपूर चांगला खेळ तुमच्या माध्यमातून राहिलाय त्यानंतर या स्पर्धेमधील चॅम्पियन संघ पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो आमचे मुख्य आयोजक मुन्ना सुरते साहेब तसेच बलिराम शेठ पाटील साहेब अनिल शेठ भोईर साहेब आणि राजा भोईर साहेब यांना आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेमधील चॅम्पियन संघ घरच्या मैदानावरती खेळत असताना 30 दशक आणि तोच तारारा ज्यांनी दाखवलाय तो विचुंब संघ ठरलाय या स्पर्धेमधील चॅम्पियन संघ डीजे या स्पर्धेमधील चॅम्पियन संघ स्वतः आयोजक आणि नक्कीच ट्रॉफी ज्यांना मिळाली आहे ते भैरवनाथ क्रिकेट संघ विचुंबे 40+ संघ आणि या स्पर्धेमधील नक्कीच चॅम्पियन संघ होत असताना आपल्याला पाहायला मिळाला भरपूर चांगला खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी केला आणि नक्कीच भरपूर चांगली स्पर्धा पाहायला मिळाली आम्हाला इथं संधी दिली त्याबद्दल आम्ही कांचनजी पालकर सर आणि विचुंबे ग्रामस्थांचं मनपूर्वक आभारी आहोत बोला गणपती बाप्पा चला थँक्यू डीजे मास्टर आणि आजचा दिवस इथेच संपला असं मी